खूप छान कोट माझ्या वाचण्यात आला. इफ यू चेंज युअर वर्ल्ड यू कॅन चेंज युअर वर्ल्ड. वर्ल्ड आणि वर्ल्ड एकच एलचा फरक आहे फक्त, पण एल जो आहे तो जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी तुम्हाला जर श्रीमंत व्हायचंय तर तुम्हाला वर्ल्ड बदलले पाहिजे तुमचे. म्हणजेच काय तर पैसा श्रीमंत होण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी आपल्या पैशाप्रतीचं जे नातं आहे ते बदललं पाहिजे. ॲज अ मनी रिलेशनशिप एक्सपर्ट म्हणून मी ज्यावेळी काम करतो त्यावेळी मी बऱ्याच वेळा बघतो की लोक पैसा कमवताना फार विचित्र पद्धतीने बोलतात. ते म्हणतात पैसा फार अवघड आहे कमवणं, फार टफ आहे, पैसा कमवायला अडचणी येतात आणि ज्या लोकांकडे खूप पैसा आहे त्यांनी वाईट मार्गानेच पैसा कमवलेला असेल आणि त्याच्याकडं अजिबात चांगले वाईब्स नसणार. पैसा कमवला की खूप दुःख येतं, लोकांचा त्रास वाढतो पैसा कमवल्यावर. हे सगळे जे निगेटिव्ह थिंकिंग आहे त्याचाच परिणाम असा होतो की तुमच्याकडं पैसा अट्रॅक्ट होणं कमी होतं. म्हणून नेहमी इफ यू चेंज युअर वर्ल्ड यू विल चेंज युअर वर्ल्ड. ज्यावेळी तुम्ही म्हणसाल की पैसा खूप चांगली गोष्ट आहे, मी त्यातला एक चांगला व्यक्ती आहे की ज्याच्या हातात पैसा आहे की ज्याचा उपयोग मी समाजाच्या चांगल्या कार्यासाठी करू शकतो, माझ्यामुळं कित्येक फॅमिलीला पगार मिळतोय आणि त्या फॅमिलीज वर येत आहेत, माझ्याकडे जास्त पैसा असेल तर त्याचा फायदा मी लोकांच्या शिक्षणाला वापरू शकतो, त्यांना ज्ञान देण्यासाठी वापरू शकतो, त्याच्या रिलेटेड मी काही सोयी सुविधा वाढवायला उपयोगी करू शकतो, डोनेशन करायला उपयोगी करू शकतो. असा थिंकिंग करणं गरजेचं आहे. कारण वाईट माणसाकडे जर पैसा आला, आपण असं समजू की एखाद्या चोराकडे पैसा आला किंवा एखाद्या आतंकवाद्याकडे पैसा आला तर तो त्या पैशाचा वापर काय करेल, डिस्ट्रॉय करायला करेल, विध्वंस करायला करेल. मग त्यापेक्षा मी तर तसा व्यक्ती नाहीये, मी तो चांगला व्यक्ती आहे, तर माझ्याकडे पैसा आला तर माझा पैशाचा उपयोग समाजाला चांगल्या कार्यासाठीच घडेल. हा थिंकिंग करून आपण पैसा कमवला पाहिजे. त्यामुळं इफ यू चेंज युअर वर्ल्ड यू कॅन चेंज युअर वर्ल्ड ऑल्सो. थँक्यू.